आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। निधी ग्रुप्स, डेव्हलपर्स आणि बिल्डर्स। निधी ग्रुप सोबत आता घर करणे झाले अगदी सोपे। आमच्या असंख्य ग्राहकांच्या आग्रहास्तव निधी ग्रुप्स घेऊन येत आहे एक नवा कोरा प्रकल्प। सर्व शासकीय मान्यता प्राप्त KJP, NA लेआउट व टाउन प्लॅनिंग अप्रूव्ड प्लॉट्स। श्री स्वामी समर्थ कॉलनी, बीडी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव। आपल्या स्वप्नातील घरकुल सत्यात साकार करीत आहोत। निधी ग्रुप्स, डेव्हलपर्स आणि बिल्डर्स। चला तर मग आजच बुक करा आपला प्लॉट। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर्सवर संपर्क करा। आमचा सहकार घर होईल साकार। नमस्कार, मी अनुजा पाटील। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आगामी अर्थसंकल्पात सामान्यांना मोठा दिलासा देण्यासाठी सरकारचे नियोजन। सुंदर पिचाई यांना पद्मभूषण प्रदान। बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी। बृहन महाराष्ट्र मंडळाची बैठक संपन्न। सुमित्रा महाजन यांचे आगमन। औद्योगिक विकासासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ। मराठी पत्रकारांच्या समस्यांसंदर्भात चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय। अस्मिता क्रिएशन्स तर्फे बेळगावात होणार दडपण या चित्रपटाची निर्मिती। प्रगतशील लेखक संघाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा। चांगलेश्वरी शिक्षण मंडळ सुवर्ण महोत्सवाची मुहूर्तमेढ। सीमा प्रश्नी महाराष्ट्र सरकारची ज्येष्ठ विधिज्ञांची चर्चा। BS Channabasappa and Sons, the textile mall. आपल्या बेळगावात भरले आहे इंडियन हँडलूम आणि हँडीक्राफ्ट प्रदर्शन। गोवावेस येथे मराठा मंदिर समोरील जागेत सुरू आहे भव्य इंडियन हँडलूम आणि हँडीक्राफ्ट हे आकर्षक प्रदर्शन। दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध। क्रोकरी, वस्त्रप्रावरणे, दागिने, कार्पेट, विविध प्रकारचे पदार्थ आणि अनेक जीवनावश्यक वस्तूंची मोठी व्हरायटी। पाहण्यासाठी अवश्य भेट द्या। मंगल ग्राउंड, अग्निशामक दलासमोर, खानापूर रोड, बेळगाव। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। दरवर्षीप्रमाणे 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील। पुढील वर्षाचा अर्थसंकल्प 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल। यानंतर 2024 मध्ये देखील सरकार फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प सादर करेल, परंतु तो अंतरिम अर्थसंकल्प असेल। 2024 मध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जुलैमध्ये पूर्णवेळ अर्थसंकल्प सादर केला जाईल। अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी सरकार जनतेला अनेक सवलती देतील अशी अपेक्षा आहे, पण या सवलती जाहीर करण्यापूर्वी सरकार अर्थसंकल्पात त्या योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करेल ज्यासाठी 2022चे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते। उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, सर्वांना घर देणे,
कोरोनामुळे ही उद्दिष्टे साध्य करण्यात सरकारला उशीर होत आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात प्रथम ही अपूर्ण उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निधीच्या वाटपावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात येणार असल्याचे संकेत महसूल सचिव तरुण बजाज यांनी निवृत्तीपूर्वी दिले आहेत. मात्र जुन्या कर प्रणालीत हे बदल केले जाणार नाहीत. जर हे बदल केले तर सरकार 2020 मध्ये आणलेल्या नवीन कर प्रणालीमध्ये करेल. याचे कारण म्हणजे सरकारच्या अपेक्षेप्रमाणे लोकांनी नवीन कर प्रणाली स्वीकारलेली नाही. अशा परिस्थितीत या नव्या प्रणालीमध्ये अधिकाधिक लोकांना जोडून जुनी कर प्रणाली रद्द करून एकच कर प्रणाली सुरू ठेवण्याच्या योजनेवर सरकार हळूहळू पुढाकार घेऊ शकते. सुंदर पिचाई यांना पद्मभूषण प्रदान. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते व्यापार आणि उद्योग प्रकारात 2022 या वर्षासाठी पिचाई यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत हा माझाच एक भाग आहे. जिथं मी जातो तिथं भारत माझ्या सोबत असतो, अशी प्रतिक्रिया यावेळी पिचाई यांनी दिली. या वर्षीच्या सुरुवातीला पद्मभूषण पुरस्कारासाठी 17 दिग्गजांची नावं सरकारकडून घोषित करण्यात आली होती. मी या पुरस्कारासाठी भारतीय नागरिक आणि सरकारचा अत्यंत आभारी आहे. ज्या देशानं मला घडवलं त्या देशाकडून हा सन्मान मिळणं माझ्यासाठी मोठी बाब आहे, असं हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर 50 वर्षीय पिचाई म्हणाले. शिक्षण आणि ज्ञानाची आवड असलेल्या कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो, हे माझं भाग्य आहे. माझ्या आवडीनुसार क्षेत्र निवडता यावं यासाठी आईवडिलांनी मोठा त्याग केला, अशी भावना पिचाई यांनी यावेळी व्यक्त केली. बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य येत आहेत. त्यात बोम्मई यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. सीमेपलीकडील जनता आपलीच आहे. तेथील कन्नड शाळांना निधी दिला जात नाही. मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. कन्नड रक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून या शाळांना निधी दिला जाईल. सोलापुरात कन्नड भवन बांधण्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर केला आहे, असे बोम्मई यांनी म्हटले आहे. याला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. तसेच बेळगावात महाराष्ट्र भवन निर्मितीसाठी जागा देण्याची मागणी केली आहे. मुंबईत अनेक कानडी बांधवांचे भवन हॉल्स आहेत. आमचा कर्नाटकाशी वाद नाही, वाद ते निर्माण करत आहेत. जर ईर्षेने सोलापूर आणि कोल्हापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल तर बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यावी. बेळगाव आणि बेंगळूरला महाराष्ट्र भवन बांधण्याची आमची इच्छा आहे. त्याबाबत निर्णय व्हावा, असे आवाहन संजय राऊतांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना दिलं आहे. बृहन महाराष्ट्र मंडळाची बैठक संपन्न. सुमित्रा महाजन यांचे आगमन. बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली या संस्थेच्या कार्यकारिणीची व्यापक बैठक शनिवारी बेळगावात झाली. या बैठकीच्या निमित्ताने बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद महाजन यांच्यासह त्यांच्या मातोश्री आणि लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांचेही बेळगावात आगमन झाले आहे. त्यांचे विविध संस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या बैठकीचे यजमानपद मराठी भाषाप्रेमी मंडळ बेळगाव यांनी स्वीकारले होते. या व्यापक कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे अर्थसहाय्य प्राप्त झालेल्या स्थानिक संस्था आणि मंडळे यांच्या प्रतिनिधींसाठी संवाद कार्यक्रम पार पडला. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. बैठकीस बृहन महाराष्ट्र मंडळाचे मुख्य कार्यवाह दिलीप कुंभोजकर, राज्य मराठी विकास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी अभिनंदन मोरे, कार्यासन अधिकारी गिरीश पत्के, मराठी भाषाप्रेमी मंडळ बेळगावचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल चौधरी उपस्थित होते. यावेळी झालेल्या संवाद कार्यक्रमात विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. औद्योगिक विकसनासंदर्भात राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ. औद्योगिक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता डिजिटल औद्योगिक क्रांतीचे पर्व सुरू झाले आहे, असे विचार कर्नाटक राज्य मेकॅनिकल बोर्डचे अध्यक्ष डॉक्टर NT रंगारेड्डी यांनी व्यक्त केले. द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स बेळगाव शाखा, बेळगाव फाउंड्री क्लस्टर आणि द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर फाउंड्रीमॅन या संस्थांच्या वतीने 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शक या नात्याने बोलताना रंगारेड्डी यांनी औद्योगिक प्रगतीचा आढावा घेतला. उद्यमबाग येथील बेळगाव फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहात राष्ट्रीय परिषद सुरू झाली आहे. याचे उद्घाटन खासदार मंगला अंगडी आणि बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रामध्ये आता झपाट्याने बदल होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रणाली यांचा वापर वाढला आहे. या संदर्भात तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन असणाऱ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये औद्योगिक प्रगतीच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
परिषदेचे आयोजन केलेल्या दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचे अध्यक्ष रमेश जंगल यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी व्यासपीठावर बेळगाव फाउंड्री क्लस्टरचे अध्यक्ष राम भंडारे, सचिव सदानंद हुंबरवाडी आदी उपस्थित होते। परिषदेचे निमंत्रक विलास बदामी यांनी प्रास्ताविक केले। परिषदेमध्ये विविध ठिकाणाहून आलेल्या सुमारे 250 प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे। मराठी पत्रकारांच्या समस्यांसंदर्भात चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय। सीमा भागात मराठी वृत्तपत्रे आणि चॅनल्स यांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या मराठी पत्रकारांच्या समस्या महाराष्ट्र सरकारने जाणून घ्याव्यात, यासाठी आता सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक उपस्थित होते, तसेच माजी अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले। सीमा भागात सीमा प्रश्नाच्या आणि मराठी भाषेच्या संदर्भात मराठी पत्रकारांनी केलेले कार्य खूप मोलाचे आहे। त्याप्रमाणे या भागातील मराठी संस्कृती टिकवण्यामध्ये मराठी पत्रकारितेचा वाटा मोठा आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याची दखल घेऊन मराठी पत्रकारांसाठी महाराष्ट्राप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच या संदर्भातील एक निवेदन महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या बेळगाव भेटीच्या वेळी त्यांना देण्याचे ठरविण्यात आले। सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे दिनांक 6 रोजी बेळगावात येत आहेत। त्यावेळी त्यांची भेट घेऊन तेथील पत्रकारांच्या संदर्भात समस्या मांडाव्यात असा निर्णय घेण्यात आला। यावेळी सर्वश्री डी.के. पाटील, सुहास खुद्दार, शेखर पाटील यांच्यासह जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि इतर सदस्य उपस्थित होते। पत्रकारांना अक्षर सीमा सत्याग्रही म्हणलं पाहिजे, कारण यांनीच हा लढा अधिक प्रमाणात व्हावा, चांगल्या पद्धतीने उभा राहावा, त्यासाठी वेळोवेळी वर्तमानपत्रातून आपल्या लेखणीतून प्रयत्न केले। आज सतत या लढ्यासाठी ह्या मराठीच्या जागरासाठी ही लोक झटत आली, पण या लोकांच्या अनेक समस्या आहेत आणि ह्या समस्या मार्गी लावण्याचं काम आपण पत्रकारांनीच मिळून केलं पाहिजे असं नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाने केलं पाहिजे। आणि हा सगळ्या घटकांना पत्रकारांची समस्या समजून यावी, त्यांच्या पुढे आपण जायला पाहिजे, ह्या उद्देशातून आपण या पद्धतीने एक निवेदन म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री येत आहेत आपल्याकडे चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराजे देसाई त्यांच्यासमोर मांडत आहोत। अवलोकन करण्यासाठी 6 तारखेला बेळगावला येणार आहे, तर त्या दृष्टीने आपण मराठी पत्रकारांच्या काय समस्या आहेत, तिथं बेळगावमध्ये काम करत असताना मराठी पत्रकारांना कोणत्या समस्या भेडसावतात, त्यांना कुठल्या तऱ्हेच्या अडचणी येतात, आणखी परत बाकीच्या अन्य भाषिक पत्रकारांना ज्या काही सोयी सवलती मिळतात, ॲक्रेडिटेशन कार्ड असेल किंवा आरोग्य सुविधा असतील किंवा हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा प्रवासाच्या दृष्टीने काही सुविधा मिळत असतील, तर त्या आपल्या मराठी पत्रकारांना कशा मिळतील आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून आपली सगळ्यांची काय अपेक्षा आहे की बाबा काही जणांचं पेन्शनचं आहे किंवा काही जणांना हेल्थ प्रॉब्लेम आहे, तर मग महाराष्ट्र सरकारची महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना देखील इथं केएलई सारख्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहे। अस्मिता क्रिएशन्स तर्फे बेळगावात होणार दडपण या चित्रपटाची निर्मिती। अस्मिता क्रिएशन्स या समूहातर्फे दडपण या चित्रपटाची निर्मिती करण्याची योजना आखण्यात आली आहे। याचा प्रारंभ शनिवारी येथील रामनाथ मंगल कार्यालयात करण्यात आला। या चित्रपटाच्या संदर्भात बोलताना चित्रपट निर्माते राजेश लोहार आणि संतोष सुतार यांनी माहिती दिली। 10वी आणि 12वी परीक्षेचे दडपण विद्यार्थ्यांच्या मनावर येत असते, अशा वेळी हे दडपण दूर करण्यासाठी काय करता येईल हा विचार घेऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे। आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाऊ नये आणि युवकांचे आयुष्य वाया जाऊ नये हा या चित्रपट निर्मिती मागचा उद्देश आहे। त्यामुळे या चित्रपटानंतर निश्चितच काही विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये बदल घडू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी अस्मिता क्रिएशन्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या फलकाचे अनावरण तसेच मराठी आणि कन्नड अशा दोन्ही भाषांतून चित्रित आणि प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर कन्नड फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रेसिडेंट डॉक्टर शंकरराव सुघाते आणि सेक्रेटरी मंजुनाथ हगेदार हे उपस्थित होते। हा जो दडपण पिक्चर आहे हा एक सामाजिक विषयावरती घेण्यात आलेला आहे, जसे की शैक्षणिक विषयावरती आहे, जसे की जे तरुण 10वी असू दे 12वी असू दे जे अभ्यासाच्या जोरावर किंवा वडिलांच्या प्रेशरवरती जे काय डिसिजन्स घेतात सुसाईडचे, त्याला आम्ही कंट्रोल करण्यासाठी म्हणून हा पिक्चर दिग्दर्शित करत आहे। प्रगतशील लेखक संघाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा।
येथील प्रगतशील लेखक संघाची साप्ताहिक बैठक शुक्रवारी पार पडली। या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। प्रामुख्याने सध्या पत्रकारितेमध्ये सुरू असलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात प्राचार्य आनंद मेणसे यांनी मार्गदर्शन केले। सध्याच्या काळात पत्रकारितेचा आवाज दाबून टाकण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब होत आहे। सध्या समोर आलेले एनडीटीव्हीचे प्रकरण हे याचे उदाहरण आहे। मात्र येणाऱ्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशा प्रकारे आघात होण्याचा धोका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। पत्रकारितेच्या बदलासंदर्भात त्यांनी सविस्तर विवेचन केले। त्यानंतर साम्यवादी दिवाळी अंकाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली। कवी मधु पाटील यांनी आपले विचार मांडले। तसेच अंकातील विविध लेख आणि साहित्य कृतींच्या संदर्भात आढावा घेतला। प्राध्यापक दत्ता नाडगौडा यांनी देखील आपले विचार मांडले। राजकीय समीक्षक अनिल आजगावकर, कृष्णा शहापूरकर, नागेश सातेरी हे व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ साहित्यिक कैलासवासी नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमातील चर्चेत वाचक आणि रसिक श्रोत्यांनी सहभाग घेतला होता। त्या विषयावरती न थांबता वेगवेगळ्या विषयावरती आपण वाचन करतो ही चांगली गोष्ट आहे। भरत जगताप यांनी कृष्ण अतिशय सुंदर केलेले आहे। मी पहिल्यांदा जेव्हा बघितलं तेव्हा म्हटलं की बऱ्याच दिवसानंतर मी असं सुंदर मुखपृष्ठ बघितलेलं आहे। रवी ऑफसेटचा छपाईतील काम देखील अतिशय सुंदर झालेलं आहे। अक्षर जुळवणी सुंदर झालेलीच आहे। विशेष म्हणजे त्याच्यामध्ये शब्दांच्या चुका मला वाटतं काय ते दोनच्या सोडल्या तर विशेष असं कुठं शब्द चुकले किंवा टायपिंग मिस्टेक झाल्या असं कुठं झालेलं नाही आहे, विशेषता नाही आहे। चांगलेश्वरी शिक्षण मंडळ सुवर्ण महोत्सवाची मुहूर्तमेढ। श्री चांगलेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर या शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने मुहूर्तमेढ समारंभ नुकताच श्री चांगलेश्वरी हायस्कूलच्या सभागृहात अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री वायन मजुकर होते। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली। श्री चांगलेश्वरी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री बीबी पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले। वायन मजुकर यांच्या हस्ते श्री चांगलेश्वरी प्रतिमा पूजन झाले। माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, वायन मजुकर, संचालिका कांचन मजुकर, संचालक नरेंद्र मजुकर, सचिव प्रसाद मजुकर, येळ्ळूरवाडी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक मोहन पाटील, येळ्ळूर मॉडेल स्कूलचे शारीरिक शिक्षक सतीश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। हायस्कूलच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर यांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवून श्री गणेशा करण्यात आला। यावेळी बोलताना मोदगेकर म्हणाले की संस्थापक वायन मजुकर यांनी खानापूर तालुक्यातील अतिग्रामीण भागात 30 वर्षांपूर्वी शाळा सुरू करून शिक्षणाची गंगा प्रत्येक घराच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचवून ध्येयपूर्ती केली। यावेळी व्यासपीठावर संचालक के.एल. हुंद्रे, संचालक चंद्रकांत पाटील, साईनाथ देसाई, उपाध्यक्ष श्री दौलतराव कुगजी, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रामदास धुळजी, कार्याध्यक्ष चेतन हुंद्रे, मंतुरगा हायस्कूल मुख्याध्यापक जयम पाटील, गणेबैल हायस्कूल मुख्याध्यापक एस.एम. येळ्ळूरकर, कारलगा हायस्कूल अरुण पाटील, शिवठाण हायस्कूल मुख्याध्यापक पी.ए. पाटील, लोकोळी हायस्कूल मुख्याध्यापक आर.बी. पाटील, श्री चांगलेश्वरी हायस्कूल येळ्ळूर मुख्याध्यापक ए.डी. धामणेकर, श्री चांगलेश्वरी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक आय.बी. राऊत तसेच सर्व शाळांचे सहशिक्षक आणि आजी माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेबैल हायस्कूलचे सहशिक्षक वी.एल. कांबळे यांनी केले, तर श्री चांगलेश्वरी हायस्कूलचे शिक्षक टी.एस. बोकडेकर यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली। सीमा प्रश्नी महाराष्ट्र सरकारची ज्येष्ठ विधिज्ञांची चर्चा। सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीविषयी राज्य शासनाने नेमलेल्या विधिज्ञांबरोबर ऑनलाईन बैठक संपन्न झाली। दिल्लीतील राज्य शासनाचे या प्रकरणाचे वरिष्ठ काउन्सिल श्री वैद्यनाथन, श्री त्रिवेदी, राज्य शासनाचे वकील शिवाजी जाधव तसेच इतर वरिष्ठ विधिज्ञांशी समन्वयक मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या समवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी चर्चा करण्यात आली। या प्रकरणी न्यायालयीन आणि कायदेशीर बाबी महाराष्ट्राच्या बाजूने प्रभावीपणे कशा मांडता येतील याबाबत सविस्तर चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली। याविषयी वरिष्ठ सचिव वैद्यनाथन यांना संबंधित विधिज्ञांनी सविस्तर माहिती दिली। या प्रकरणी न्यायालयीन बाबी प्रखरपणाने आणि प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीने लागणारी सर्व अधिकची माहिती राज्य शासनाकडून तातडीने दिल्लीतील वरिष्ठ वकिलांना पुरवण्यात येत आहे। महाराष्ट्राची बाजू मांडताना कोणत्याही त्रुटी राहू नये याबाबतची खबरदारी घेण्याची सूचना यावेळी दिली। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग
आना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಹಾಗೂ ಬಿಲ್ಡರ್ಸ್. ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ ಜೊತೆಗೆ ಈಗ ಮನೆ ಖರೀದಿಸುವುದು ಆಗಿದೆ ಅತ್ಯಂತ ಸುಲಭ. ನಮ್ಮ ಅಸಂಖ್ಯ ಗ್ರಾಹಕರ ಆಗ್ರಹದಿಂದ ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ತರುತ್ತಿದೆ ಒಂದು ಹೊಸ ಪ್ರಕಲ್ಪ. ಎಲ್ಲ ಶಾಸಕೀಯ ಮಾನ್ಯತೆಯುಳ್ಳ ಕೆಜೆಪಿ, ಎನ್ಎ ಲೇಔಟ್ ಹಾಗೂ ಟೌನ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅಪ್ರೂವ್ಡ್ ಪ್ಲಾಟ್ಸ್. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಕಾಲೋನಿ, ಬಿಡಿ, ತಾಲೂಕಾ ಖಾನಾಪುರ, ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿ. ನಿಮ್ಮ ಕನಸಿನಲ್ಲಿರುವ ಘರಕೂಲ ನಿಜವಾಗಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಹಾಗೂ ಬಿಲ್ಡರ್ಸ್. ಬನ್ನಿ ಇವತ್ತೇ ಬುಕ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಪ್ಲಾಟ್ಸ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕೆಳಗಿರುವ ನಂಬರ್ಸ್ ಮೇಲೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ನಮ್ಮ ಸಹಕಾರ ಮನೆಗೆ ಸುಂದರವಾದ ಆಕಾರ. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक मराठा क्षत्रिय फेडरेशनच्या वतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चलो सुवर्ण सौधची हाक देण्यात आली आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता बेळगावच्या सुवर्ण विधानसौध समोर कर्नाटक राज्यातील मराठा समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. क्षत्रिय मराठा समाज फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चलो सुवर्ण सौध मोहिमेच्या जनजागृती कार्याला शनिवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. शहापूर शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी चलो सुवर्ण सौध आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. या प्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी माहिती दिली. यावेळी बेंगळूर महानगर अध्यक्ष रविशंकर महाडिक, जिल्हा अध्यक्ष वैभव कदम, निपाणीचे विठ्ठल वाघमोडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. समस्त कर्नाटकामधील 50 ते 60 लाख लोक जे मराठा आहेत त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज गार्डनमधील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीला मानार्पण करून येत्या 20 तारीखला जे बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनानिमित्त त्या ठिकाणी बेळगाव चलो आणि विधानसभेला घेरावा असा एक कार्यक्रम हाती घेतला आहे. कारण की कर्नाटकामध्ये मराठा समाजाला 3B मधून 2A मिळावा अशी आमची मागणी आहे. जेणेकरून स्वास्थ्य, शिक्षण व उद्योग व्यवसायामध्ये आमच्या समाजाची अभिवृद्धी व्हायला पाहिजे हा याच्या पाठीमागचा हेतू आहे. यासाठी मी मागील मुख्यमंत्री माननीय येडियुरप्पाजींना पण भेटलं होतं, आता बोम्माई सरांना पण भेटलं आहे. यावेळेला प्रत्येक आपले मराठा समाजातील जे तिथं आमदार आहेत ते देखील विधानसभेमध्ये आवाज उठवणार आहेत. जवळजवळ 20 ते 25 हजार अधिक होऊन आम्ही मराठा समाजाचे बांधव त्या ठिकाणी एकत्रित येऊन घेरावा घालून आपली एक शक्ती दाखवणार आहे. त्यासाठी मी समस्त बेळगावकरांना जे बेळगावमध्ये आहेत
त्यांना विनंती करू इच्छितो की 20 तारीखला त्या सकाळी विधानसभा येथे येऊन या कार्यक्रमाला एक प्रकारची ताकद द्यावी आणि लवकरात लवकर 3B मधून 2A मध्ये यावं आणि आपल्या समाजाला एक अभिवृद्धी होण्यासाठी सहकार्य होईल आणि आपल्या समाजाची अभिवृद्धी होईल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. हुबळीतही होता स्फोटाचा कट. बेंगळूर, मंगळूर, हुबळी अशा मोठ्या शहरांमध्ये घातपात घडवण्याचा कट दहशतवादी संघटनांनी आखला होता. त्यामध्ये मंगळूर कुकर बॉम्बस्फोटमधील संशयित मोहम्मद शकीरचा सहभाग होता अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. अशा कारवायांसाठी केरळमधील एका जाळ्याने घातपातासाठी पाठिंबा दिला होता असेही NIAच्या तपासात दिसून आले आहे. त्यामुळे NIA अधिकारी केरळमध्ये तपास करीत आहेत. संशयित शकीर हा म्हैसूरकडे जाण्याआधी कोचीन येथील अलुवा येथे गेला होता. तेथून त्याने दक्षिण भारतात विविध ठिकाणी घातपात घडवण्याचा कट आखला होता. ऑक्टोबरमध्ये कोईमतूर येथे बॉम्बस्फोट झाला होता. त्या स्फोटात संशयित दहशतवादी मुबीन ठार झाला होता. त्यानेही अलुवा येथे भेट दिल्याचे तपासात दिसून आले आहे. त्याच्याशी शकीरचा संपर्क होता का याचा तपास केला जातोय. ग्राहक खंडपीठासाठी वकिलांचा रास्ता रोको. वकिलाच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे खंडपीठ मंजूर केले आहे. पण खंडपीठासाठी जिल्हा प्रशासनाने जागा मंजूर केली असल्यामुळे काम रखडले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ जागा मंजूर करावी या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली वकिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी तात्काळ जागा मंजूर करा अन्यथा तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला. बेळगाव डावलून सरकारने ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे खंडपीठ गुलबर्गा येथे मंजूर केले होते. त्यामुळे बेळगाव बार असोसिएशनने 2 दिवस आंदोलन केले. त्याची दखल घेत सरकारने खंडपीठ मंजूर केले. या घटनेला 6 महिने लोटले तरी प्रशासनाने त्यासाठी जागेची तरतूद केलेली नाही. त्यामुळे वकिलात संताप व्यक्त होतोय. याबाबत काही दिवसांपूर्वी वकिलांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिले होते. त्याचीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळी वकिलांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले. न्यायालय आवारातील मुख्य रस्ता अडवून धरणात आला होता. त्याआधी बार असोसिएशनने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली. शहर उपनगरात उद्या वीज पुरवठा खंडित. दुरुस्ती कामामुळे रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत शहरातील काही भागात आणि उपनगरात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, बाजार गल्ली, तेंगिन गल्ली, चावडी गल्ली, येळूर रोड, दत्त गल्ली, राजवाडा कंपाऊंड, सर्वोदय कॉलनी, रामदेव गल्ली, विष्णू गल्ली, नाथपई सर्कल, विणकर कॉलनी, निझामिया नगर, रयत गल्ली, गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुका नगर, देवांग नगर, बस्ती गल्ली, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समुद्रनगर, ओमनगर, पाटील गल्ली, हिंदवाडी, रानडे कॉलनी, गोवावेस, अनगोळ, विद्यानगर, आंबेडकर नगर, वडगाव रोड, भाग्यनगर 1 ते 10वा क्रॉस, आनंदनगर, संभाजीनगर, केली, येळूर रोड, आदर्शनगर, हिंदवाडी या भागात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. लाल पिवळा ध्वज प्रकरणी सुनावणी 7 रोजी. प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या लाल पिवळ्या ध्वजाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रक्षोभक भाषण आणि भाषिक तेढ निर्माण केल्याच्या गुन्ह्यात शुक्रवारी दिनांक 2 रोजी सुनावणी झाली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी आता 7 डिसेंबर रोजी होणार आहे. या प्रकरणी मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. त्यावर आज सुनावणी होती पण ती आता 7 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामध्ये सरकारी पक्ष आपला जबाब नोंदवणार आहे. समिती कार्यकर्त्यांच्या बाजूने ॲडव्होकेट महेश बिर्जे, ॲडव्होकेट रिचमॅन रिक्की नवग्रह आणि ॲडव्होकेट बाळासाहेब कागणकर काम पाहत आहेत. खानापूर नगराध्यक्षपदी नारायण मयेकर बिनविरोध. खानापूरच्या नगराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक नारायण मारुती मयेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते नगराध्यक्ष मजहर खानापुरी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर शुक्रवारी निवड प्रक्रिया पार पडली. निवडीनंतर सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तालुक्यातील विविध गावात उद्या वीज खंडित. दुरुस्ती कामामुळे रविवार दिनांक 4 रोजी बेळगाव तालुक्यातील काही गावात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज पुरवठा खंडित करणार असल्याची माहिती हेस्कॉमने दिली आहे. धामणे, येळूर, कुरबरहट्टी, मासेनहट्टी, देवगणहट्टी, अवचारहट्टी, यरमाळ, येळूर, सुळगा, राजहंसगड, देसूर, नंदीहळ्ळी, कोंडुस्कोप, बस्तवाड, झाडशापूर, बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामनवाडी, नावगे, जानेवाडी, संती बस्तवाड, तीर्थकुंडे, हुंचानहट्टी या गावात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. बेळगावच्या निरीक्षकांसह 18 अबकारी अधिकारी निलंबित.
कर वसुलीत झालेला व्यापक भ्रष्टाचार आणि उद्योजकांनी केलेल्या तक्रारींमुळे पहिल्यांदाच वाणिज्य कर खात्यातील 18 अधिकाऱ्यांना एकाच वेळी निलंबित करण्यात आले. वाणिज्य कर सह आयुक्तांसह बेळगावातील वाणिज्य कर निरीक्षक CN पाटील यांचा त्यात समावेश आहे. सरकारी तिजोरीत सर्वाधिक महसूल वसुलीचे काम वाणिज्य कर खाते करते. त्या खात्यामध्ये पहिल्यांदाच मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे सर्व अधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या विरुद्ध काही उद्योजकांनी कठोर कारवाईची मागणी केली होती. याबाबत उद्योजकांनी खात्याचे प्रमुख आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहिले होते. मुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्याने दखल घेतली. याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांना कारवाईची सूचना दिली. त्यानुसार संबंधित खात्यातील 18 अधिकाऱ्यांना निलंबित केले. सौ भारती रामकृष्ण पवार यांचे निधन. मूळचे येळ्ळूरवेस, नाथपै चौक, शहापूर येथील आणि सध्या आरपीडी कॉर्नर, टिळकवाडी येथील रहिवासी सौ भारती रामकृष्ण पवार वय 67 यांचे गुरुवार दिनांक 1 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 कन्या, पती, 1 चिरंजीव, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चर्मकार समाजाचे प्रतिष्ठित नागरिक रामकृष्ण पवार यांच्या त्या पत्नी होत. महेश रामचंद्र गिरी यांचे निधन. खानापूर येथील चिरमुरकर गल्लीतील रहिवासी महेश रामचंद्र गिरी वय 54 यांचे शुक्रवार दिनांक 2 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 भाऊ, भाऊजाई असा परिवार आहे. अंत्यविधी शनिवारी सकाळी 11 वाजता माचीगड येथे होणार आहे. माजी नगरसेवक विवेक गिरी यांचे ते बंधू होत. बॅडमिंटन स्पर्धेत राजन्स बॅडमिंटन अकॅडमीच्या बॅडमिंटनपटूंचे घवघवीत यश. धारवाड येथे झालेल्या VRL लॉजिस्टिक राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत राजन्स बॅडमिंटन अकॅडमीच्या बॅडमिंटनपटूंनी चमत्कार कामगिरी करताना सुयश संपादन केले. या स्पर्धेत अरुणा आणि अदिती या असुंडी भगिनींनी विशेष कामगिरी केली. यावेळी 13 वर्षाखालील मुलींच्या गटात अरुणा असुंडी हिने उपांत्य फेरीत रेती शेट्टी हिचा 20-22, 21-15 आणि 21-17 असा पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत आदिती असुंडी हिने आपल्या प्रतिस्पर्धीचा पराभव केला. अंतिम सामन्यात आदितीने आपलीच बहीण अरुणा हिचा 21-12, 21-12 असा पराभव करत या मोसमातील सलग 3रे विजेतेपद पटकावले. 11 वर्षाखालील मुलींच्या गटात अरुणा असुंडी हिला अंतिम फेरीत पराभवास सामोरे जावे लागले आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 15 वर्षाखालील मुलांच्या गटात रणवीर मोहिरे याने 3य क्रमांक पटकावला. त्याला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. तर 15 वर्षाखालील मुलींच्या गटात आदित्य असुंडी हिने उपविजेतेपद मिळवले. त्यावेळी तिला अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. वरील यशस्वी बॅडमिंटनपटूंना प्रशिक्षक राजन मोहिरे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळत आहे. केंद्रीय विद्यालय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ. केंद्रीय विद्यालय शाळा क्रमांक 2च्या प्राथमिक शालेय मुलामुलींच्या 40व्या वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला. यावेळी उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून CRF डेप्युटी कमांडर कॅप्टन कुमार नीरज, निधी सिंग कर्नल आणि अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर, प्राचार्य SS राजा, प्राथमिक शालेय मुख्याध्यापिका गीता मठपती, महालक्ष्मी मुरगोड उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे कॅप्टन कुमार नीरज यांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकावण्यात आला. केंद्रीय विद्यालय शाळा क्रमांक 2चा स्कूल कॅप्टन अमोघ नाटेकर याच्या नेतृत्वाखाली गंगा, कावेरी, कृष्णा, यमुना या 4 गटांच्या क्रीडा पथकांनी शानदार संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. स्कूल कॅप्टन अमोघ नाटेकर याने सर्व खेळाडूंच्या वतीने शपथ देवविली. यावेळी क्रीडापटू सूरज इंजना, प्रतीक्षा रेड्डी, तेजस यांच्यासह 7 क्रीडापटूंनी क्रीडाध्वज मैदानाभोवती फिरून प्रमुख पाहुण्यांच्या हाती सुपूर्द केली. गंगा, यमुना, कृष्णा, कावेरी या क्रीडा पथकातील मुलामुलींनी शारीरिक व्यायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुब्रदा नुली तर आभार भाग्यश्री सुतार यांनी केले. या स्पर्धेत 2000हून अधिक क्रीडापटूंनी भाग घेतला होता. बेळगावच्या ज्येष्ठ क्रीडापटूंचे यश. नाशिक येथील विद्यागीय क्रीडा संकुलाच्या मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये झालेल्या दुसऱ्या निमंत्रितांच्या वयस्करांच्या राष्ट्रस्तरावरील क्रीडा स्पर्धेत बेळगावच्या वयस्कर क्रीडापटूंनी 6 सुवर्ण, 6 रौप्य पदक पटकावीत उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेत 85 वर्षावरील गटात वसंत जाधवने गोळाफेक, हातोडाफेक, भालाफेक द्वितीय, थाळीफेक द्वितीय, 75 वर्षावरील गटात 3 किलोमीटर प्रथम चालणे मारुती कनबरकर प्रथम, 75 वर्षावरील गटात धोंडीराम शिंदेने 10 किलोमीटर धावणे प्रथम, 1500 मीटर धावणे द्वितीय, 70 वर्षाखालील गटात सुरेश देवरमणीने 10 किलोमीटर मध्ये धावणे द्वितीय, 5 किलोमीटर धावणे प्रथम आणि 5 किलोमीटर चालणे द्वितीय, 65 वर्षाखालील गटात बाळकृष्ण बेळगुंदकरने भालाफेक प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावीत उल्लेखनीय कामगिरी केली. CBC शालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ.
लवडेल सेंट्रल स्कूल आयोजित शुक्रवारी सायंकाळी 19 वर्षाखालील मुलांच्या CBSE आंतरशालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून NCC बटालियनचे कर्नल दर्शन आसोदेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी इंचल, क्रीडा शिक्षक आणि स्पर्धा सेक्रेटरी बसू अगस्टी, क्रीडा शिक्षिका मंजुळा व्यासपीठावर उपस्थित होत्या। प्रारंभी कर्नल दर्शन आसोदेकर यांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकावण्यात आला। या प्रसंगी या स्पर्धेत भाग घेतलेल्या 56 CBSE शालेय फुटबॉल संघाने शानदार पथसंचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली। शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी इंचल यांनी सर्व फुटबॉलपटूंच्या वतीने शपथ देवविली। यावेळी संगीत शिक्षक विनायक मोरे यांनी खास सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली कुलकर्णी तर आभार शिल्पश्री ममदापूर यांनी केले। या स्पर्धेत राज्यभरातून 56 CBSE शालेय संघ सहभागी झाले आहेत। शनिवार दिनांक 3 आणि रविवार दिनांक 4 तसेच सोमवार दिनांक 5 रोजी दिवस रात्र स्पर्धा चालणार आहेत। स्पर्धेत बेंगळूर, म्हैसूर, गुलबर्गा, मंगळूर, उडपी, दावणगिरी, बिजापूर, मंड्या, बिदर, कोप्पळ, बಳ್ಳारी, चित्रदुर्ग, गदग, रायचूर, शिमोगा, रामनगर, तुमकूर, हुबळी, धारवाड आदी ठिकाणचे 800हून अधिक फुटबॉलपटू सहभागी झाले आहेत। सोमवार दिनांक 5 रोजी सायंकाळी विजेत्यांना पारितोषिक वितरण होणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।